नमस्कार, माझं नाव प्रियांका सावळ. न्यू इरा पब्लिशिंगच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर आज मी एका पुस्तकावर बोलणार आहे आणि ते पुस्तक अतिशय रहस्यमय पुस्तक आहे. तर ह्या पुस्तकामध्ये रहस्य कुठली सांगितली गेली आहेत, तर ह्या पुस्तकामध्ये श्रीमंत होण्याची जी रहस्य आहेत ती सांगितली गेलेली आहेत. तर नेपोलियन हिल यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच. तर थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक जे आहे ते नेपोलियन हिल यांनी लिहिलेलं आहे. नेपोलियन हिल यांचे जे प्रेरणास्थान होते अँड्र्यू कार्नेगी, हे जे एक उद्योगपती होते आणि ते एक श्रीमंत व्यक्तीमध्ये मोडले जायचे. तर त्यांनी जेव्हा आपल्या श्रीमंतीचं रहस्य नेपोलियन हिल यांना सांगितलं, तेव्हा त्या रहस्यामध्ये नेपोलियन हिलला खूप प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर कार्नेगी यांनी त्यांना सांगितलं की मी तुला 500 अशी लोकं देतो की त्या जी लोकं श्रीमंत आहेत, त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप यश मिळवलेलं आहे आणि ह्या लोकांच्या यशाचं रहस्य काय आहे, ती लोकं श्रीमंत कशी झाली, तर त्यामागे फक्त मेहनत हीच गोष्ट नाही आहे, तर त्यांच्या विचार करण्याची जी क्षमता आहे ती पण त्याच्यामध्ये आहे. तर मग नेपोलियन हिल यांनी जवळजवळ 20 ते 25 वर्ष त्या 500 लोकांच्या आयुष्यावर पूर्ण अभ्यास केला, त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचं पूर्ण शून्यापासून ते श्रीमंतीपर्यंतचं जे पूर्ण आयुष्य होतं त्यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी हे पुस्तक तयार केलेलं आहे. तर हे पुस्तक आहे रहस्यमय कथांनी भरलेलं तुम्ही म्हणू शकता. कारण ज्या लोकांवर नेपोलियन हिल यांनी अभ्यास केलेला आहे त्या लोकांच्या आयुष्यातला काही अनुभव, त्या आयुष्यातले काही घटना, त्यांना कशा प्रेरणा मिळाल्या, त्यांच्या विचाराची क्षमता काय होती, ते सगळ्या पुस्तकामध्ये गेलेलं आहे. तर यात असं लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं जर तुम्ही टायटल वाचाल तर थिंक अँड ग्रो रिच असं टायटल आहे. यात कुठेही वर्क अँड ग्रो रिच असं लिहिलेलं नाही आहे. तर तुमचं जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर तुमची विचार करण्याची क्षमता आहे ती सुद्धा तुमच्यामध्ये असणे गरजेचं आहे. त्यावर पण तुमचा कंट्रोल असला पाहिजे. तर नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिलं, त्यामध्ये त्यांनी काही घटना सांगितलेल्या आहेत. त्यांनी अनेक लोकांचे त्यांनी ज्या मुलाखती घेतल्या त्या मुलाखतीवर त्यांनी अनुभव ह्याच्यामध्ये नोंदवलेले आहेत. तर थॉमस अल्वा एडिसन जे आहेत त्या एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत एका सामान्य माणसाला पार्टनरशिपमध्ये काम करायचं होतं. तर ती जी व्यक्ती होती, ती व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता, त्यांना कुठल्याही प्रकारची त्याबद्दल शिक्षण नव्हतं. तरीसुद्धा त्यांची एक मानसिकता होती की मला त्या व्यक्तीबरोबर काम करायचं, त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करायची आहे आणि त्यांची विचार करण्याची शक्तीच त्यांना शेवटपर्यंत जाऊन त्यांनी एडिसनबरोबर कामसुद्धा केलं आहे. तर ही एक अशी स्टोरी आहे, ती या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलेली आहे आणि त्या व्यक्तीने ते काम कसं केलं, ते एडिसनपर्यंत कसे पोहोचले, याचं आपल्याला ह्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. असंच एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगू शकते की तर हेनरी फोर्ड म्हणून हे एक इंजिनियर होते आणि त्यांना एकाच मोटर्समध्ये 8 सिलेंडर बसवायचे होते. पण हे एकदम अतिशय खूप अशक्य असणारी गोष्ट होती. त्यांनी आपल्या कामगारांना बजावून सांगितलेलं की मला हे काम तुम्हाला करूनच द्यायचं आहे. कामगार अतिशय कंटाळलेले की नाही, ही गोष्ट अशक्य आहे, ती होणारच नाही. परंतु हेनरी फोर्डने त्यांच्या मागे लागून त्यांना प्रेरणा देऊन हे काम करून घेतलं आणि त्या काळातलं सर्वात अशक्य असणारं काम, एकाच सेक्शनमध्ये पूर्ण 8 सिलेंडर्स, एकाच मोटरमध्ये 8 सिलेंडर बसवणे, हे त्यांनी करून दाखवलेलं होतं आणि ही त्या काळातली खूप मोठी गोष्ट होती. तर यामागे सुद्धा त्यांच्या विचारांची प्रेरणा आहेत. अशाच प्रकारचे अनेक अनुभव जे नेपोलियन हिल यांना आले, त्यांनी ह्या पुस्तकामध्ये त्यांनी टाकलेले आहेत आणि ह्या सगळ्या यशस्वी लोकांचे रहस्य तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. तर हे जे पुस्तक आहे ते न्यू इरा पब्लिकेशन हाऊस यांनी अनुवादित केलेलं आहे. विश्वास बरकडे यांनी हे अनुवादित केलेलं पुस्तक आहे. जर तुम्हाला हे पुस्तक मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेबसाईटची लिंक आणि मोबाईल नंबरसुद्धा मिळून जाईल. तर तुम्ही नक्कीच हे रहस्यमय पुस्तक वाचा आणि मला या पुस्तकाची तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कळवा. धन्यवाद.